परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली, पुनवडे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत, नवनवीन लोक राहायला येत आहेत. यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे. आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती, गाववाले आणि आता सर्रास आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत. तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजुटीने एक मनाने शांततेने संयमेने या ठिकाणी राहावं, यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. टीपीएल हे नाव का दिलं आपण? टीपीएल चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग. काय या मागचा प्रीमियर उद्देश? लीगचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं किती स्वरूप खेळाडूंचा सहभाग? बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीम साठी आणि जेंट्स टीम साठी सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत. पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे 99,999 रुपये, सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे 77,777 आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे 55,555. तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे 77,777, द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे 55,555 आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे 33,333 आणि महिलांसाठी चौथं बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे 22,222 रुपये. सामन्याच्या लास्टला प्रत्येक सामन्यानंतर ज्यावेळेस फायनलची वेळ येईल, फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर, बेस्ट ऑफ द फिल्डर, बेस्ट ऑफ द बॅट्समन आणि बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले. सर, अगदी एक शेवटचा प्रश्न असेल राजकीय स्वरूपाचा. आज या उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिरवा कंदील दाखवला, काय भावना आहेत, काय वाटतं? हा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो. सचिन पवार हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल.